तर आपण या वर्गामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कालामसुत्त या अत्यंतिक महत्वाच्या विषयावरती अभ्यास करतो आहोत. 23 डिसेंबरच्या वर्गामध्ये आपण ज्या 10 कसोट्या तथागतांनी सांगितलेल्या आहेत त्यापैकी पहिली जी कसोटी आहे मा अनुसावेना, अर्थात पुन्हा पुन्हा ऐकणे, पुनरावृत्तीने ऐकणे, यावर विश्वास ठेवू नका. 30 डिसेंबर म्हणजे गत आठवड्यामध्ये त्याच्या पुढची कसोटी अर्थात मा परंपराया, म्हणजेच जे काही केवळ परंपरेने आलेलं आहे, आपल्याला जे वारशाने मिळालेलं आहे, अशा गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे मा इति किराया, आणि याचा अर्थ आहे की ज्या काही अफवा आहेत, अफवा म्हणून आपल्या कानावर जे येतं त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. अर्थात आजच जे काही कडी आहे आजची ती पूर्णतः आपल्या लक्षात आली असेल की वाचेच्या अनुषंगाने आहे, वाचेशी ती संबंधित किंवा निगडीत आहे. आणि आपल्याला ही खर तर अतिशय सखोलपणे, व्यापक अर्थाने आणि काळजीपूर्वक अशी लक्षात घ्यावी लागणारी अशी ही कडी आहे. आणि त्याचं कारणच असं आहे की वाचा ही मनुष्य मात्राला इतर जीव मात्रांपेक्षा लाभलेली एक आगळी वेगळी अशी देण आहे. या वाचेद्वारेच मनुष्य मात्र हा एक दुसऱ्याशी संवाद साधत असतो, विचारांची, भावनांची देवाणघेवाण करत असतो. आपल्या मनातलं दुसऱ्याला सांगू शकतो, दुसऱ्याच्या मनातलं दुसरा आपल्याला सांगू शकतो. ही खरं तर एक वेगळी गोष्ट, अलौकिक गोष्ट ही इतर प्राण्यांपेक्षा माणसाला त्याच्या जीवनामध्ये मिळाली. आणि ह्या वाचेचाच जो एक प्रकार आहे आणि तो प्रकार म्हणजे अफवा. जसं आपण पाहतो की एकूणातच या संसारामध्ये, जगामध्ये, विश्वामध्ये जे काही भलं बुरं घडत आहे, काही पैकी सुमारे 85% किंवा 90% गोष्टी हे माणसाच्या जिभेमुळे, म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये माणसाच्या वाचिक व्यवहारामधून. आणि म्हणूनच तथागतांनी शीलांची मांडणी करताना, ज्याला आपण त्रिविध शुद्धी असं म्हणतो, त्यामध्ये कायेला 3, मनाला 3, तर वाचेला 4 शील. आणि त्यामध्ये आपण पाहतो की जसं वाचेचं पहिलं शील आहे हे सत्यतेशी जोडलेलं आहे, सत्यवाचा. दुसरं शील आहे ते प्रिय वाचेशी जोडलेलं, की आपली वाचा प्रिय असावी, मधुर असावी, गोडवी असावी, माधुर्यपूर्ण असावी, लोकांना जोडणारी असावी आणि सोबतच ती उपकारक सुद्धा असावी. आणि त्यालाच धरून आपण पाहतो की वाचेचा तिसरा प्रकार निर्माण होतो, जन्म घेतो, तो म्हणजे उपयुक्त वाचा.
आणि चौथी जी आहे, ज्याला आपण म्हणतो सुसंवाद निर्माण करणारी वाचा. आणि असं म्हटलं जातं की वाचा ही इतकी प्रभावशाली आहे की केवळ वाचेच्याच माध्यमात मनुष्य हा जग जिंकू शकतो. कारण त्याचं जे प्रभुत्व आहे, लोकांना धरून ठेवण्याचं, लोकांना एकसंध करण्याचं, ते वाचेवरती आधारित आहे. आणि याचा प्रत्यय आपल्याला तथागतांनी हटक वग्गामध्ये हटक नावाच्या युवकाला ज्या 4 लोकसंग्रह वस्तू सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये दानानंतर दुसऱ्या क्रमांकाची जर संग्रह वस्तू कोणती असेल तर तिला प्रियवदिता असं म्हणतात. प्रियवदिता म्हणजे प्रियवाणी. वाणीच्या उपयोगाच्या माध्यमातून आपण समाजाला एकत्रित ठेवू शकतो, एकत्रित करू शकतो, लोकसंग्रह वाढवू शकतो. असं म्हणता येईल की एक प्रकारे संघाच्या अस्तित्वामध्ये वाचा एक अतिशय महत्वाचं असं माध्यम आहे, महत्वाचं असं साधन आहे. आणि त्या वाचेच्याच 4 प्रकारापैकी अफवा हा एक वाचेचा नकारात्मक प्रकार आहे की आपल्याला अफवांपासून सावध राहणं, की ज्या गोष्टी आपल्याकडे अफवेच्या स्वरूपात येतात त्यावर विश्वास ठेवू नका, त्या खऱ्या आहेत असं मानू नका. आता मुळातच हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा समजून घेण्यासाठी किंवा लक्षात घेण्यासाठी आपल्याला असं पाहावं लागेल की मुळातच लोकांना अफवा पसरवणं हे का करावंशी वाटत, त्याच्या पाठीमागे कोणता हेतू असू शकेल, त्याच्या पाठीमागे कोणता उद्देश असावा किंवा कोणता उद्देश असू शकतो. आता तसं जर पाहायला गेलं तर पुन्हा आपण जर भाषाशास्त्रानुसार पाहिलं तर अफवा या मराठी शब्दाचा इंग्रजीमध्ये जो शब्द आहे त्याला म्हटलेला आहे रूमर. आणि रूमर या शब्दाचं जे उत्पत्ती शास्त्रानुसार पुन्हा मूळ पाहायला मिळतं आपल्याला लॅटिन भाषेनं. आणि हाही शब्द पुन्हा आपल्याला फ्रान्सद्वारे आलेला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये जो रूमर हा शब्द प्रयोग आहे त्याचा अर्थार्थी सांगितलेला आहे. अर्थ नॉईज म्हणजे आवाज करणं, काहीतरी पुटपुटणं, काहीतरी बडबडणं, काहीतरी सांगणं, पण ज्या सांगण्यामध्ये काही तथ्यांश नसणं, वास्तव नसणं, खरेपणा नसणं, आणि ज्याच्यामध्ये तथ्य नाही, वास्तविकता नाही, खरेपणा नाही, अशा काही शब्दांना रचना करून एक विधान बनवायचं आणि ते विधान जे आहे हे कोणाच्या तरी कानात भरवायचं आणि त्याच्या तोंडातून ते अनेकाच्या कानापर्यंत पोहोचेल अशा प्रकारची एक योजना करायची. खरं अशाच प्रकारे किंवा अशाच पद्धतीने अफवा ह्या पसरत असतात किंवा पसरवल्या जातात. आता जेव्हा आपण म्हणतो की अफवा आहे
तेव्हाच आपल्याला माहिती आहे की ती अधुरी आहे, ती ऑथेंटिक नाही. तिच्यामध्ये शंका घेण्यासाठी खूप जागा आहे, खूप संधी आहे. पण तरी सुद्धा माणूस अशा गोष्टींवरती विश्वास करतो, नव्हे त्याला विश्वास ठेवणं भाग पडतं. आणि तशा प्रकारे विश्वास ठेवून आपण त्या गोष्टीच्या बद्दल किंवा त्या गोष्टीच्या अनुषंगाने एखादी उचित किंवा अनुचित कृती करून मोकळे होतो. कारण त्या गोष्टीचा तीव्रपणे, सखोलपणे आपल्याही मानसिक आणि भावनिक अंगावरती परिणाम होत असतो किंवा परिणाम झालेला असतो. आणि याची उदाहरणं जर पाहायचं म्हटलं, आता मी ज्या प्रकारे हे वाचीचा म्हणजे उलगडा केला, त्या उलगड्याला स्पष्टता यावी म्हणून एक छोटस उदाहरण आपल्या समोर मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा मांडतो आहे तो प्रयत्न. आणि तो म्हणजे आपल्याला ठाऊक आहे की 1927 साली मार्च महिन्यामध्ये 20 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामधील महाड येथे चवदार तळ्याचा संग्राम केला, लढा दिला. त्या ठिकाणी मिरवणुकीने जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी त्या तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला. आपण म्हणतो बाबासाहेबांनी पाणी चाखलं. अर्थात जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तर पाण्याला वेगवेगळी नावं असतील. मग कोणी त्याला पाणी म्हणेल, कोणी त्याला जल म्हणेल, कोणी त्याला नीर म्हणेल, कोणी त्याला वॉटर म्हणेल. आपापल्या सोयीने, आपापल्या मातृभाषेनुसार आपण त्याचा उल्लेख वेगळा करू शकतो. परंतु पाण्याचा गुणधर्म आणि पाण्याची चव ही सगळीकडे सारखीच असते. पण तरी आपल्याला सांगितलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचं पाणी चाखलं. याचाच अर्थ त्या पाण्याला स्पर्श करण्याचा आणि त्या पाण्याची चव घेण्याचा जो आमचा मानवी अधिकार होता, तो अधिकार धर्मशास्त्रानुसार आमच्यापासून हिरावून घेतला. आणि तो अधिकार सिद्ध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याला स्पर्श करून प्रतिकात्मक, आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच माणसं आहोत, आम्हाला समतेची वागणूक हवी, आणि म्हणून तो समतेचा संदर्भ म्हणून ओळखला. दुपारी काय घडलं? अतिशय या लढ्याचा विजय घेऊन लोक आपापल्या वस्तीवरती पोहोचले. परंतु कोणीतरी गावातल्या चाणाक्ष माणसाने कानात अफवा निर्माण केली की अरे या अस्पृश्यांनी महारांनी सकाळी तळं वाटवलं आणि आता ते दुपारी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन देव पाठवणार आहे. याच्यामध्ये काही खरं नव्हतं. पण जसं वारं पसरावं, वाऱ्याने आग उधळावी, तशी ही अफवा गावभर पसरली आणि सुडाची भावना मनात सकाळपासून जे दबा धरून होती हिंदू मंडळींच्या, स्पृश्य मंडळींच्या,
बाबासाहेबांनी त्या पाण्याला स्पर्श केल्याची जणू काही तिला वाट मोकळी झाली. आणि मग ही सर्व मंडळी हातात मिळल ते लाठ्या काठ्या घेऊन त्या महाडमध्ये जमलेल्या अस्पृश्य मंडळांवरती तुटून पडली. रक्तबंबाळ केलं त्यांना. त्यांच्या अन्नामध्ये माती कालवली. बाया बापड्यांची अगदी त्यांनी हाल हाल केले मारून, रक्तबंबाळ केले. कोणाच्या तरी कपटी डोक्यामधून ही कल्पना बाहेर आली, परंतु त्या कल्पनेने एवढं उग्र स्वरूप धारण केलं. आणि ते उग्र स्वरूप धारण करण्यापाठीमागचं कारण काय होतं? तर कारण असंच होतं की सवर्णांच्या भावना भडकवणारी ती बातमी होती, जी बातमी अफवेच्या रूपाने पसरवण्यात आली. आणि म्हणून अफवा ही एखाद्या घटनेविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या परिस्थितीविषयी असंबंध, अपुरी, गोंधळ निर्माण करणारी, तारतम्य नसणारी, परंतु भावना भडकवणारी माहिती देते. आणि त्यामधून आपण पाहतो की महाडमध्ये काय घडलं, या अफवेची परिणिती म्हणून. तर अफवा ह्या अशाच प्रकारे आपलं कार्य करत असतात. आता महत्वाची गोष्ट ही आहे की आपण तथागतांनी 2000 वर्षापूर्वी केसपुत्त नगरीमध्ये कालामांना हा उपदेश केलेला. आणि त्या ठिकाणी ते कालामाला सांगतायत की हे कालामांनो, जे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं जातं ते खरं आहे असं मानू नका, त्याच्यावर विश्वास करू नका. जे परंपरेने आलेलं आहे ते खरं आहे असं मानू नका, त्यावर विश्वास करू नका. जे केवळ अफवा म्हणून कानावर पडत आहे ते खरं मानू नका, त्यावर विश्वास करा. आता प्रश्न हा आहे की अफवा हा खरं तर एक मानवी संवादाचा प्रकार आहे. कारण अफवा ही काही जनावरं पसरू शकत नाही. ज्याला बोलता येतं तो माणूसच हे करत असतो. आणि मग महत्वाची जी गोष्ट आहे, ती महत्वाची गोष्ट जी भलेही तथागतांनी आपल्याला 2500 वर्षापूर्वी सांगितलेली आज अभ्यासायची आहे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या आधुनिक युगामध्ये या घटनेकडे आपण कसं पाहावं? तुम्हा आम्हाला रोजच्या जीवनामध्ये याचा काही अनुभव आहे का? इतकंच नव्हे तर आपल्यामधून, आपल्या वर्तनामधून असं काही कधी घडतं का ज्याची खरं तर आपण काळजी घ्यावी? आता ज्या विषयाचा आपण अभ्यास करतो आहोत त्या विषयाचा धडक संबंध आपल्या आजच्या जीवन व्यवहाराशी काही येतोय का?
इतरांचं सोडा, आपण असं पाहूया की कालामांना शिकवलेल्या या शिकवणीमधून तथागतांना जे साध्य करायचं होतं ते त्यांनी केलं. पण तीच शिकवण तुम्ही आम्ही जेव्हा आज शिकत आहोत, तेव्हा याच्यामधून आपल्याला काय साध्य करायचं? याच्यामधून आपलं लक्ष काय आहे? याच्यामधून आपल्याला काय मिळवायचं? आणि हे करत असताना आपण थोडा असा विचार करूया की नेमकी ही जी वाचा आहे, वाचेची उपयोगिता आहे, तिचं महत्व आहे, वाचेने आपण एकमेकांशी कसे जोडले गेलेलो आहोत, त्या वाचेचा सर्जनशील आणि सदुपयोग केला तर आपल्याला काय दिसत आहे, आणि त्याच वाचेचा जर आपल्याकडून दुरुपयोग झाला तर काय घडू शकतं, त्याचा काय परिणाम होऊ शकतो, याकडे आपल्याला आज पाहता येईल. या कालाम सुद्धाला आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला लक्षात घेता येईल. आता त्या अनुषंगाने जर आपण स्वतःलाच असा थोडा प्रश्न विचारला की सर्वसाधारणपणे आपलं कुटुंब असेल, आपण नोकरी करत असू, तर नोकरीला आपण ज्या साधनाने जातो, कधी रेल्वेने, कधी बसने, तर मग सर्वसाधारणपणे आपला रोजचा प्रवाशांचा एखादा प्रवासी समूह तयार होतो आणि मग त्याच्यामध्ये गट्टी जमते, घोळका जमतो. आपण ज्या कामात असतो त्या कामातल्या सहकाऱ्यांचा एक समूह बनतो, तो एक घोळका असतो. आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या समाजाची असणारी आपली जी नाळ आहे त्याचा परिणाम म्हणून आपलं सामाजिक एकत्रित येणं, एकत्रित बसणं, आपला समूह गट तयार होणं, हा एक प्रकार आपल्याला पाहायला. कारण सरते शेवटी आपण असं म्हणतो की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. पण मग आपल्याला एक गोष्ट अशी दिसते की एकापेक्षा अधिक माणसं एकदा एकत्र आली की ती माणसं शांत बसत नाही, त्यांना बसताच येत. आणि मग ती शांत बसतील तर ती माणसं काय? आणि मग आपण पाहतो की जेव्हा माणसं अशी समूहाने एकत्र येतात, समूहाने एकत्र बसतात, त्या समूहाच्या अस्तित्वामध्ये ती रस घेतात, तेव्हा काय दिसतं? तर कुठल्या ना कुठल्या विषयाला धरून तो संपूर्ण समूह हा व्यस्त असतो. पण व्यस्त कशात असतो? तर बोलण्यामध्ये. आणि बोलण्याचा विषय काय असतो? तर बोलण्याचा विषय हजर असणाऱ्यांपैकी जो उपस्थित नाही, आपण त्याच्या दुर्गुणांविषयी बोलतो. आपण राजकारणाविषयी बोलतो, ज्याचा कधी कधी आपल्याला आवाकाही नसेल. आपण राजकारण्यांविषयी बोलतो. पर एक मनुष्य म्हणून कधी असं आपल्याला वाटतं का की आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा समूहात, घोळक्यात बसलेलो आहोत, चर्चांमध्ये भाग घेतलेला आहे, काही लोकांची निंदाही केलेली आहे, त्याचा एक माणूस म्हणून आज आपल्याला पश्चाताप वाटतो आहे की एखाद्या माणसाविषयी त्याच्या गैरहजेरीत
जे बोलायला नको होतं ते मी बोलून दिलेलं आहे. आणि तसं बोलणं हे नैतिकतेच्या दृष्टीने तेवढं उचित नाहीये. मला त्याला कुठेतरी सॉरी म्हटलं पाहिजे. मला कुठेतरी जाऊन त्याची माफी मागितली पाहिजे. असं एक माणूस म्हणून कधीतरी आपल्याला वाटतं का? कधीतरी आपण एखादी शोध घेणारी विजेरी घेऊन आपल्याच आतमध्ये, ज्याला आपण सर्च लाईट म्हणतो, जेव्हा खाणीतले कामगार खाणीमध्ये कामाला जातात ना, तेव्हा ते त्यांच्या डोक्यामध्ये एक हॅट घालतात, टोपी घालतात मोठी, आणि त्या हॅटला समोर एक दिवा असतो. आणि तो दिवा यासाठी असतो की त्यांना अंधारात त्यांची वाट सापडावी, वाट दिसावी. तसंच आपण आपल्या अंतरंगामध्ये असा एखादा दिवा घेऊन फिरतो का, प्रवेश करतो का, की जेव्हा आपण इतरांविषयी बोलून त्याच्यामध्ये आनंद घेतो, असल्या चर्चांमध्ये एन्जॉय करतो, मग कोणाची मश्करी करणं असेल, कोणाची टवाळी करणं असेल, कोणाची टिंगल करणं असेल, कोणाची बदनामी करणं असेल, कोणाविषयी काही घाणेरडं बोलणं असेल, तर हे सगळं करत असताना एक माणूस म्हणून आणि एक सभ्य माणूस म्हणून आपला नेमका काय हेतू असावा, आपण नेमका कोणता दृष्टिकोन घेऊन तिथे वागत असतो किंवा बोलत असतो. कधी आपल्या लक्षात येतं का असं, की जेव्हाही आपण गप्पा छप्पा करतो, टवाळक्या करतो मित्रमंडळींमध्ये, तेव्हा त्या बोलण्याच्या पाठीमागे आपला नेमका हेतू काय असतो, आपला नेमका उद्देश काय असतो. आणि आपल्याला असं कधी वाटतं का की आपल्या ओळखीच्या माणसाविषयी, आपल्या परिचयाच्या माणसाविषयी, आपल्या नात्यातल्या माणसाविषयी त्याच्या पाठीशी राहून आपण त्याच्याविषयी असं अभद्र बोलतो आहोत, असभ्य बोलतो आहोत? जसं आपण त्याच्याविषयी बोलत आहोत, तसं होऊ शकतं की त्याच घोळक्यामध्ये जेव्हा आपण नसू, तेव्हा आपल्या गैरहजेरीचा फायदा घेऊन इतर लोक आपल्याही विषयी बोलत असतात, इतर लोक आपल्याही गुणदोषांची चर्चा करत असतात. मग असं काही आहे का आपल्यामध्ये की आपण आपलाच आरसा म्हणून पाहावं आणि आपल्या गुणदोषांचा शोध घ्यावा, आणि आपल्या गुणदोषांचा शोध घेऊन आपल्यामधले दोष आपल्याला कसे कमी करता येईल याचा आपण प्रयत्न करावा, आणि आपल्यामधील जे सद्गुण आहेत ते आपल्याला कसे राखता येतील आणि कसे वाढवता येतील त्यासाठी आपण काय करावं, या अनुषंगाने आपण कधी स्वतःचं परीक्षण, स्वतःचं अवलोकन करतो का? आपण तसं ते करावं का? आपण तसं ते केलं पाहिजे का? आणि जर ते आपण केलं तर त्याचे काय फायदे होऊ शकतात, त्याचं किती नुकसान होऊ शकतं, याच्याविषयी आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे, याच्याविषयी आपण निश्चित चिंतन केलं. परंतु असं घडत नाही, आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की अशाच प्रकारामधून एक प्रकारे काही अफवा निर्माण होतात. त्या अफवा
व्यक्तीच्या, समूहाच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या एकंदरीत जीवनावरती व्यापक प्रभाव करतात. आणि त्या व्यापक प्रभावाचा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला प्रचंड प्रमाणात भोगावा लागतो. आणि त्याचीच आपण काही आजकालची जी बोलकी उदाहरणं पाहणार आहोत. आणि त्या उदाहरणाचा यासाठी मी निवड केलेली आहे की हे करत असताना माणसं किती अज्ञानी असतात, माणसं किती त्या अफवेच्या प्रभावात जातात आणि स्वतःचं स्वातंत्र्य एक प्रकारे गहाण ठेवतात. ज्याला आपण असं म्हणूया ना की जणू काही आपली बुद्धीच आपण कोणाच्या तरी एक प्रकारे स्वाधीन केल्यासारखं. आता उदाहरण पहा की सर्वसाधारणपणे काही ठिकाणी आपल्याला पुतळ्याच्या विटंबनाच्या बातम्या ऐकायला. मग त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, गांधी बाबांचा पुतळा असेल, बाबासाहेबांचा पुतळा असेल. आता जेव्हा या पुतळ्यांच्या विटंबना होतात तेव्हा खरं तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात समूहाचं राजकारण असतं. एका समूहाला दुसऱ्या समूहाच्या विरुद्ध भडकवण्याचं एक जातीय कुभांड असतं. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की जर कोणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काही चिखल लावला, विटंबना केली, तर कोणीतरी सांगतं की अहो कोणीतरी एक दाढीवाला मनुष्य दिसला, त्याच्या डोक्यात मुसलमानांसारखी टोपी होती. म्हणजे शिवाजीचे पिढीजात दुश्मन मुसलमान तेव्हाचे होते. आजही त्या पुतळ्याची विटंबना केली तर ती मुसलमानानेच केली. आणि मग हिंदू विरुद्ध मुस्लिम हा लढा जन्माला घालायचा. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना कोणी केली तसंच करायचं. गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली तसंच करायचं. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, शिवाजी महाराज काय, गांधीजी काय किंवा बाबासाहेब काय, हे होऊन गेलेले आहे. आता शिवाजी महाराजांच्या त्या पीओपीच्या दगडाच्या किंवा कॉपरच्या पुतळ्यामध्ये जीव नाही, चेतना नाही. त्या पुतळ्याला कुणी चिखल फासला म्हणून कुणी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची उंची कमी करू शकतो काय? त्यांनी केलेलं जे उदात्त कार्य आहे त्या कार्याचं मूल्य 1 मिलीमीटरने कमी होतं काय? परंतु उलट शिवाजी महाराजांच्या नावाने जर तुम्ही जाऊन 4 मुसलमानांना मारलं तर त्या शिवाजी महाराजांची जी विचार श्रेणी आहे, जी आयडियोलॉजी आहे, त्या आयडियोलॉजीलाच आपण कुठेतरी एक प्रकारे काळिंबा फासल्यासारखं होत. तीच गोष्ट आहे. बाबासाहेबांचं कार्य एवढं उदात्त आहे, एवढं उच्च दर्जाचं आहे की त्याची कशानेही कमी होऊ शकत. आता जर बाबासाहेबांच्या फोटोला, पुतळ्याला कुणी चिखल फासला असेल, कुणी चप्पलांचा हार घातला असेल, तर तो एक तर माथे फिरू तरी असेल किंवा दिवाळखोर तरी असेल. पण तेवढ्यासाठी आपण रस्ता रोको करणं, बाजारपेठा बंद करणं, दुकानं फोडणं, म्हणजे ज्या बाबासाहेबांनी उदात्त विचार या देशाला दिले त्याच बाबासाहेबांचे अनुयायी अशा प्रकारच्या गोष्टी करून बाबासाहेबांच्या कार्याला खुजं बनवतात, तोडकं बनवतात
याचा आपण विचार केला. काही वर्षापूर्वी अशीच एक अफवा पसरवली होती. आता त्याच्यात खरं किती होतं, खोटं किती होतं हे आपल्याला माहिती नाही. आणि ते होतं की आता स्कायलॅब पडणार आहे आणि ती कुठे पडेल माहिती नाही, परंतु ती पडल्यानंतर पृथ्वीचा विनाश होणार आहे. लोक भयभीत होती. काही लोकांनी घरं विकली, सोनं विकलं. आज पडणार, उद्या पडणार, मटण खाऊन घ्या, पुरणपोळी खाऊन घ्या, श्रीखंड पुरी खाऊन घ्या, नातेवाईकांना भेटून घ्या. असे सगळे नाना प्रकारचे प्रकार काही लोकांनी केले. अरे स्कायलॅब पडणार आहे, आपण उद्या असू किंवा नसू, खाऊन घ्या, खाऊन घ्या. काही लोक भिकेलाही लागले. परंतु अफवा ज्या आहेत त्या अफवा पसरवल्यानंतर एक प्रकारे त्या अफवा खऱ्या आहेत असं समजून वागणं, असं समजून त्यांच्यावर विश्वास ठेवणं आणि विश्वास ठेवून त्या अफवांना आपण अधिक बळकट करतो. आपण त्यांना अधिक ताकद देतो. आपण त्यांना अधिक सामर्थ्यशाली बनवतो. अजून एक अफवा आपल्याला पाहायला मिळाली. जेव्हा आपले पंतबुवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा अफवा आली होती की गणपती दूध प्यायला लागतो. आणि त्यावेळेस आपण पाहतो की अख्ख्या महाराष्ट्राच्या विद्यापीठांना लाज वाटेल असा तो प्रकार घडला. विद्यापीठांना लाज वाटेल म्हणजे अशा अर्थाने, कारण सगळे विद्वान विद्यापीठामधून तयार होतात. विद्यापीठ त्यांना प्रमाणित करतं. कुणी BA झाला, कुणी MA झाला, म्हणजे ग्रॅज्युएट, मास्टर, डॉक्टरेट, पोस्ट डॉक्टरेट. पण जिथे मातीचा गणपती दूध प्यायला लागला असं समजून दुकानातलं दूध संपलं, काही लोकांनी पाणी मिश्रित दूध विकलं आणि कदाचित होऊ शकतं की लोकांनी त्या गणपतीला एवढं दूध पाजलं तर मातीच्या मूर्तीचा चिखल झाला. एवढा तमाशा महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला. एका अफवेचं क्षणात जे रूप होतं आणि त्याचा जो परिणाम आणि प्रभाव होतो ते किती भयंकर आहे. परंतु विद्येच्या क्षेत्रामध्ये अग्रणी असणारा हा महाराष्ट्र त्या एका अफवेमुळे अगदी अडाण्यांचं राज्य झालं. एक अफवा किती प्रभाव आणि परिणाम निर्माण करू शकते याचं एक छोटस हे प्रतीक आहे, द्योतक आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट किंवा घटना आपल्याला पाहायला मिळते ती आता या सरकारच्या काळातच घडली. म्हणजे अचानक सरकारला उपरती आली आणि सरकारने गोमातेला देव म्हणून जाहीर केलं. आणि त्यानंतर आपण पाहतो की गोमांस खाणं हा खरं तर जे खातात त्यांचा तो मूलभूत मानवी अधिकार आहे. पण सरकारने त्याच्यावर सुद्धा गंडांतर. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की 2-3 ठिकाणी तर केवळ कोणाच्या तरी घरी गोमांस आहे अशा प्रकारची बातमी पसरवली. त्याला विचारायला कोणी गेलं नाही, त्याला कोणी प्रश्न विचारून सांगायला संधी दिली नाही, पण कुटुंबावर हल्ला करून कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त केले. गाय हे जनावर आहे आणि जगामध्ये त्याचा मांस खाल्लं जातं. भारतात जरी ती देव म्हणून मानली गेली, पण महत्वाची गोष्ट ही आहे की अरे एखाद्याच्या घरी घडलंय हे त्याला संधी तर द्या. संवादाचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही समोरच्या माणसाला तुमच्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी संधी द्या. त्याला सांगा की बुवा आम्ही तुझ्याबाबत असं असं ऐकलेलं आहे,
खरं आहे का? खरं नसेल तर खरं काय आहे ते सांग. पण माणसं एवढी उन्मत्त असतात, त्यांच्या भावना पेटवल्या जातात, पेटतात, कारण त्यांचा विश्वास असतो. चुकीच्या गोष्टींवर त्यांची श्रद्धा असते. गाय ही आमची देवता आहे, ही चुकीची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे. पण त्या गायीच्या मांसासाठी, मेलेल्या गायीच्या मांसासाठी जिवंत माणसं कुचलली जातात, खेचली जातात, कापली जातात, मारली जातात. एवढी ताकद त्या अफवेमध्ये. तेवढं बळ आपण पाहतो की त्या अफवेमध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की या अफवांचा जो प्रभाव किंवा परिणाम जो आहे हा लोकांमध्ये पाहणं. आणि मग अफवा हे काय आहे शेवटी? अफवा पसरवायला पैसे तर लागत नाही. शब्दही तुमचे, जीभही तुमची, तोंडही तुमचा. फक्त कोणाच्या तरी हलक्या कानाच्या माणसाच्या कानात सांगायचं आणि तो बोंबलत सुटतो आणि तो सगळ्या गावाला सांगतो की असं असं मी ऐकलं. इथे खात्री करायला संधी नसते. इथे प्रश्न विचारायला संधी नसते. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की अशा प्रकारच्या अफवांचं शिकार जे आहे माणूस पण होतो, समाज पण होतो, समूह होतो. आता बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं की काही ठिकाणी अफवा निर्माण करण्यामध्ये, पसरवण्यामध्ये काही माणसं तरबेज असतात. आणि मग त्यामध्ये आपल्याला एक दुसरी गोष्ट पाहायला मिळते की स्पर्धेच्या जगात जेव्हा एखादा प्रतिस्पर्धी आपल्याला जड होतो, ज्याला योग्य शब्द आहे डोईजड होतो, त्याला जर कमजोर करायचं असेल तर मग समाजामध्ये वापरली जाणारी अजून एक अतिशय मोठी शक्कल असते आणि ती म्हणजे त्या व्यक्तीचं नाव एखाद्या आर्थिक व्यवहाराशी जोडायचं किंवा त्या व्यक्तीचं नाव एखाद्या स्त्रीशी जोडायचं. आणि ही अफवा सोडली किंवा अमुक अमुक व्यक्तीने तमुक तमुक ठिकाणी एवढ्या एवढ्या पैशांचा गैरव्यवहार केला. आणि एकदा काही अशा प्रकारची अफवा समाज माध्यमांमध्ये आली की माणसाची नाचक्की होते, माणसाची बदनामी होते. मग मी असं केलंच नाही हे त्याला सिद्ध करावं लागतं. आणि हे सिद्ध करण्यासाठी तो नको त्या खटपटी करत राहतो. मग ते प्रकरण पैशाचं असो किंवा ते प्रकरण एखाद्या स्त्रीविषयी असो. अर्थात महत्वाची गोष्ट ही आहे की अशा काळात माणसाला खूप त्रास सहन करावा लागतो. कारण समाज मनामध्ये त्याची जी असणारी प्रतिमा आहे, त्याची जी असणारी छबी आहे, त्या छबीलाच कुठेतरी दाग लागतो, त्या छबीलाच कुठेतरी काळिंबा फासला जातो आणि म्हणून तो जो मनुष्य आहे तो बिचारा खचून जातो. मग अशा वेळेस सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर एक जर गोष्ट आपण बारकाईने पाहिली तर बंधू आणि भगिनींनो लक्षात घ्या की अफवा या जशा निर्माण केल्या जातात तशाच त्या त्यांच्या नैसर्गिक मृत्यूने मरूनही जातात. बऱ्याचदा काय होतं की जर आपण छटाकभर अफवा असेल तिच्या उत्तर देण्याच्या फंदात पडतो आणि छटाकभर अफवा किंवा टीकेचं वजन आपण तिला प्रतिउत्तर देऊन 1 किलो करतो. तुमच्याबद्दल केलेली जी अफवा आहे आणि तुमचा जर विश्वास आहे की ती खरी नाहीच आहे,
दुर्लक्ष करा. एखाद्या गोष्टीला तुम्ही दुर्लक्ष करून मारा, काही फरक पडत नाही. तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल आणि ज्या जनमानसात तुम्ही राहता त्या जनमानसांना जर तुमच्याविषयी विश्वास असेल तर त्यांना कळून चुकेल की ज्या माणसाला आपण ओळखतो तो मनुष्य असं करणार नाही. त्याच्याबद्दल हे कोणीतरी रचलेलं कुभांड आहे. तिथे उगीच स्वतःचा बचाव करण्याचा आव आणू नका. जर तुम्ही चुकलेलाच नाहीये, जर तुम्ही काही केलेलंच नाहीये, तर तुम्ही स्वतःचा बचाव करू नका. तुमचे मित्र सहकारीच तुमचा बचाव करतील. ज्याने अफवा निर्माण केलेली आहे ते जाऊन त्याला जाब विचारतील आणि ते तुमचं रक्षण करतील. बऱ्याचदा अशा प्रकारच्या अफवांनी आपण अस्वस्थ होतो आणि आपण स्वतःचा बचावात्मक पवित्रा घेतो आणि सांगायला सुरुवात करतो की नाही हो मी असा नाहीये, नाही हो मी असं नाही केलं, नाही हो मी त्याच्यातला नाही. अहो तुम्ही काही केलेलंच नाही तर तुम्ही कशाला घाबरता? लोक करणार. तुम्हाला पाडण्यासाठी, तुम्हाला बदनाम करण्यासाठी, तुम्हाला खाली खेचण्यासाठी. लोकांच्याकडे जर सामर्थ्य नसेल तर लोकांच्याकडे एवढंच उरतं की तुम्हाला बदनाम कर. आणि बदनामीची दोनच रस्ते आहेत. एक तुम्हाला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैशाच्या व्यवहारात अडकवणं आणि दुसरी गोष्ट आहे एखाद्या स्त्री सोबत तुमचं नाव जोडून देणं आणि तुम्हाला खाली खेच. आपल्याला याचा विचार करायला पाहिजे की असं करणारी जी माणसं आहेत ती अतिशय दुष्ट आणि क्रूर आहे. असं असलं तरी आपण मात्र आपला मानव धर्म सोडता का? बुद्धाने सांगितलंय की तुम्हाला काहीही करता आलं नाही तर आपण कमीत कमी एक तर केलं पाहिजे आणि ते म्हणजे आपल्या हृदयामध्ये आपण अशा लोकांच्या प्रती मैत्री वाढवणं, करुणा वाढवणं, काइंडनेस ठेवणं आणि अशा लोकांना आपण निश्चितपणे फॉरगिव्ह करणं. फॉरगेट नाही झालं हरकत नाही, कारण काही घाव इतके भयंकर असतात की ते आपल्याला विसरतात. ते काही काळ आपला पाठपुरावा करतात, इच्छा पुरवतात, लक्षात ठेवतात, पण आपण कमीत कमी त्या माणसाला क्षमा तर करू शकतो. आपल्या हृदयातला जो सल आहे तो सल तर काढून टाकू. आणि म्हणून बंधू आणि भगिनी, तथागतांनी कालामांना हे सांग की हे कालामांना, जे काही अफवा म्हणून तुमच्या कानावर येत आहे त्यावर विश्वास ठेव, त्याला खरं म्हणू. पहा आता मोठी मजेशीर गोष्ट आहे की आतापर्यंत 3 आठवडे झालं आपण पाहतो आहोत. पहिल्या आठवड्यात बुद्ध म्हणतात की जे पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतं त्यावर विश्वास ठेव. दुसऱ्या आठवड्यात ते म्हणतात जे परंपरेने आलेलं आहे, जे वारसाने मिळालेलं आहे, जे खूप काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत म्हणून त्या मानू नका, म्हणून त्यावर विश्वास ठेवा. आणि आज ते सांगत आहेत की अफवा, ज्या अफवा म्हणून येतात त्यावर विश्वास करू. याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट अतिशय मजेशीर आहे. ती मजेशीर गोष्ट जाणवली का? बुद्धाने, तथागताने त्यांना कुठेही असं सांगितलं नाही की जे पुन्हा पुन्हा ऐकायला येत आहे ते मानूच नका, जे परंपरेने आलेलं आहे ते मानूच नका, ज्या अफवा आहेत त्या मानूच नका. अतिशय सृजनशीलतेने तथागत सांगतायत की जे पुन्हा पुन्हा कानावर येत आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे सगळंच नाकारू नका,
आणि सगळं स्वीकारू नका, पण तुम्ही त्याचं असेसमेंट करा, पृथक्करण करा, मूल्यांकन करा, तपासा, त्याची खात्री करा. ज्या गोष्टी परंपरेने आलेल्या आहेत त्याच्यावर जशाच्या तसा तुम्ही नका विश्वास ठेवू, पण त्याचं तुम्ही मूल्यांकन करा, त्याचं तुम्ही अवलोकन, आणि अवलोकनानंतर तुम्हाला जे उचित वाटेल, जे योग्य वाटेल ते तुम्ही ठरवा. अफवा आहे, अफवांवर विश्वास करू नका, परंतु त्यांचं पृथक्करण तर करा. त्यांना एकंदरीत समोर ठेवून त्याचं वर्गीकरण तर करा, त्यांना लक्षात घेण्याचा प्रयत्न तर करा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न तर करा. त्याच्यावर कार्यवाही कशी करायची, पुढे कसं जायचं, तो पुढचा भाग आहे. आणि ह्या सगळ्या पुन्हा पुन्हा ऐकणं, परंपरेने स्वीकारणं आणि अफवा म्हणून कानावर येणं, या तीनही गोष्टी बाहेरून माणसावरती प्रभाव करणाऱ्या आहेत, बाहेरून माणसावरती लादणाऱ्या आहेत. आणि म्हणून तथागत म्हणतात की यांचं परीक्षण करा, मूल्यांकन करा, पहा, पडताळा करा. आणि मग चौथी गोष्ट ते सांगतायत, आणि मग ते म्हणतात चौथी गोष्टीला मा पिटक संपादेन, जे आपण पुढच्या वर्गात पाहणार आहोत. आणि पिटक संपादेना, मा पिटक संपादेना म्हणजे ज्या गोष्टी धर्मग्रंथात सांगितलेल्या आहेत त्याच्यावर देखील विश्वास करू नका. आणि ही गोष्ट जी आहे ती आपण पुढच्या वर्गात पाहणार आहोत. तर असो बंधू आणि भगिनींनो, आपण आतापर्यंत 3 गोष्टी पाहिल्यात, पुन्हा पुन्हा ऐकणं, परंपरेने येणं, आणि तिसरी गोष्ट आज आपण पाहिली अफवा. मी अतिशय जुजबी आणि मोजकीच उदाहरणं दिलेली आहेत, परंतु आपल्या स्वतःच्या जीवनानुभवातून आपल्याला अनेक उदाहरणं पाहता येईल. याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला वाचेचं माध्यम लाभलेलं आहे, आपण खरोखरच श्रेष्ठ आहोत, परंतु त्या वाचेचा सदुपयोग करा, चांगला उपयोग करा, चांगलं होण्यासाठी. तर असो, मी इथेच माझ्या या प्रवचनाला विराम देतो आणि पुढची जी जबाबदारी आहे ती पुन्हा आयोजकांकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. जय भीम.